Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwantrao Savan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Automobile Engineering. We have already started our unit number 3 and this is the lecture number 2. ठीक आहे, तर आपला जो काही तिसरा युनिट आहे ऑटोमोबाईल कंट्रोल सिस्टम तो ऑलरेडी आपण स्टार्ट केलेला आहे. या युनिटचं वेटेज आहे 10 मार्काचं आणि ज्याप्रमाणे हा जो काही युनिट आहे तो दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेला आहे. त्यामध्ये ब्रेकिंग सिस्टम एक आहे आणि स्टीअरिंग सिस्टम एक आहे. तर ब्रेकिंग सिस्टम बद्दल जो काही इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण लास्ट लेक्चरला बघितला होता. त्यामध्ये ब्रेकची डेफिनेशन आपण बघितली होती. त्यानंतर त्याच्या फंक्शन्स आणि रिक्वायरमेंट्स हा जो काही पार्ट आहे तो आपण बघितला होता. तर आजच्या लेक्चरला आपण त्याचा पुढचा पार्ट कंटिन्यू करणार आहोत. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये हे सर्व पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला ब्रेकिंग सिस्टमचं आपण क्लासिफिकेशन बघणार आहोत. त्यानंतर त्या क्लासिफिकेशन मधला एक महत्वाचा पार्ट ड्रम ब्रेक असणार आहे. तर त्याचा आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग डिटेल मध्ये बघणार आहोत. आणि त्याचबरोबर दुसरा एक महत्वाचा पार्ट आहे तुमचा डिस्क ब्रेक. हा एक जो टाइप आहे त्याचं देखील आपण कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग डिटेल मध्ये आजच्या लेक्चरला बघणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण काय करूया, हे 1 बाय 1 पॉइंट्स बघत जाऊया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया आपली क्लासिफिकेशन ऑफ द ब्रेकिंग सिस्टम. ठीक आहे, तर आता आपण बघूया क्लासिफिकेशन ऑफ द ब्रेकिंग सिस्टम. तर ब्रेकिंग सिस्टमला आपण कोणकोणत्या वेगवेगळ्या पॅरामीटरवरती आपण क्लासिफाय करत असतो ते आता आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा जर पॅरामीटर घेतला तर तो आहे बघा विथ रिस्पेक्ट टू द ऍप्लिकेशन. तर आपला जो काय ब्रेक सिस्टम आहे, ब्रेक्स जे आहेत आपण कशा पद्धतीने त्याचा युज करत असतो त्यानुसार त्याचे दोन क्लासिफिकेशन होतात. एक असणार आहे सर्व्हिस ब्रेक आणि दुसरा असणार आहे पार्किंग ब्रेक. तर सर्व्हिस ब्रेक जे आहेत ते आपण रेग्युलर आपल्या फूट पॅडलनं ऑपरेट करत असतो आणि आपल्या रेग्युलर वापरातले ते ब्रेक असतात. आणि दुसरे असणार आहेत पार्किंग ब्रेक. तर पार्किंग ब्रेक जनरली आपण हँड ब्रेकनं ऑपरेट करत असतो. ऍज अ एमर्जन्सी ब्रेक म्हणून ते आपल्याला उपयोगी येत असतात. ठीक आहे, तर ही झाली त्याचं पहिलं क्लासिफिकेशन. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे विथ रिस्पेक्ट टू मेथड ऑफ अप्लाइंग फोर्स. तर आपण आपला जो काही फोर्स अप्लाय करतो तो कशा पद्धतीने करणार आहोत. त्याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत, एक सिंगल ऍक्टिंग ब्रेक असतील आणि दुसरा आहे डबल ऍक्टिंग ब्रेक. ठीक आहे, त्यानंतर बघा तिसरं क्लासिफिकेशन आहे विथ रिस्पेक्ट टू नेचर ऑफ पॉवर एम्प्लॉयड. तर आपण कोणत्या पॉवर एम्प्लॉय करून त्याचा वापर करून आपण क्लासिफिकेशन करत असतो. त्याचे तीन टाइप्स आहेत. तर बघा, म्हणजे थोडक्यात ऍक्च्युएशन ऑफ द ब्रेक आपण कोणत्या मीडियमद्वारे करत असतो त्यानुसार ते तीन पार्ट होणार आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा येईल व्हॅक्युम ब्रेक, ज्याच्यामध्ये आपण व्हॅक्युमच्या मदतीने तो ब्रेक अप्लाय करत असतो. सेकंड आहे तुमचा एअर ब्रेक, ज्याला आपण न्यूमॅटिक ब्रेक असं म्हणत असतो. तर या केसमध्ये आपण कॉम्प्रेस्ड एअरचा वापर करून आपली जी काही ब्रेकिंग सिस्टम आहे ती रन करत असतो. त्यानंतर तिसरा आहे हायड्रॉलिक ब्रेक. यामध्ये आपण प्रेशराइज्ड हायड्रॉलिक ऑइलचा वापर करून आपला जो काय ब्रेक आहे तो ऍक्च्युएट करत असतो. त्यामध्येच ह्याचं एक्सटेन्शन आपण म्हणू शकतो की प्युअरली मेकॅनिकल ब्रेक जर असतील तर त्यामध्ये आपण वेगवेगळे लिंकेज वापरून आपलं जे काही ब्रेक आहे तो आपण अप्लाय करत असतो. तर हे तुमचं नेक्स्ट क्लासिफिकेशन झालं. नंतर पुढचं क्लासिफिकेशन आहे बघा विथ रिस्पेक्ट टू पॉवर ट्रान्समिशन. तर आपली जे काही पॉवर ट्रान्समिशन असतं त्याचे दोन क्लासिफिकेशन होणार आहेत, डायरेक्ट ऍक्टिंग ब्रेक्स असतील किंवा गिअर्ड होतील. तर डायरेक्ट ऍक्टिंग ब्रेक्स जे डायरेक्टली ऍक्ट होणार आहेत आणि गिअर्ड ब्रेक जे असतील ते तुमच्या गिअरच्या मदतीनं ऍक्ट होणार आहेत. तर हे तुमचे क्लासिफिकेशन झाले ब्रेकिंग सिस्टमच्या बाबतीतले. तर आता आपण काय करूया, यामधला जो काही एक मेकॅनिकल ब्रेक सिस्टमचा जो पार्ट आहे तो आता आपण कंटिन्यू करूया. तर बघा, मेकॅनिकल ब्रेक्स आपण कशाला म्हणणार आहे की जे ब्रेक आपले मेकॅनिकल लिंकेजच्या मदतीनं आपण ऑपरेट करत असतो अशा ब्रेकला आपण मेकॅनिकल ब्रेक असं म्हणणार आहोत. तर बघा, जनरली मेकॅनिकल ब्रेकला जर क्लासिफाय केलं तर त्याच्यामध्ये दोन पार्ट असणार आहेत. तर जनरली मेकॅनिकल टाइप्स ब्रेक आर अवेलेबल इन द फॉलोइंग कन्स्ट्रक्शन. तर त्याचे दोन टाइप्स कोणकोणते असणार आहेत. पहिला असणार आहे तुमचा ड्रम ब्रेक असेल, ड्रम टाइप ब्रेक, आणि दुसरा असणार आहे डिस्क टाइप ब्रेक. तर बघा, बेसिकली याच्यामध्ये ड्रम टाइप असं म्हणतोय तर याच्यामध्ये तुमचा काय असणार आहे, ड्रमचा वापर केला जाणार आहे. आणि डिस्क टाइप मध्ये काय केलेला असणार आहे, तुमच्या डिस्कचा वापर केलेला असणार आहे. तर बघा, तर आता आपण काय करूया, याच्यामध्ये जो काही ड्रम ब्रेकचा पार्ट आहे तो कंटिन्यू करूया आणि तो संपल्यानंतर मग आपण डिस्क ब्रेक कडे येऊया. तर बघा, ज्यावेळी आपण ड्रम ब्रेक म्हणत असतो तर आपण ड्रम ब्रेकला कशा पद्धतीने म्हणू शकतो की ड्रम ब्रेक मध्ये काय असणार आहे, एक ड्रम असतो आणि त्या ड्रमच्या अगेन्स्ट आपण काय करत असतो, आपले ब्रेक शू प्रेस करत असतो. अँड बिकॉज ऑफ द फ्रिक्शन तुमचा जो काय ड्रम जो तुमच्या व्हील वरती माउंट केलेला आहे तो थांबतो आणि त्यामुळे तुमचं व्हील देखील थांबतं आणि अशा पद्धतीने तुमचं ब्रेक ऍक्टिव्हेट होत असतो. तर बघा कशा पद्धतीने म्हणू शकतो, इट इज अ टाइप ऑफ व्हेकल ब्रेक इन विच ब्रेक शूज आर प्रेस अगेन्स्ट द इनसाइड ऑफ द ड्रम ऑन द व्हील. तर व्हीलच्या आतमध्ये जो काही ड्रम असतो त्याला इनसाइडनं आपण काय करत असतो, ब्रेक शूच्या मदतीनं
मोशनच्या अगेन्स्ट त्याला प्रेस करत असतो आणि त्यानुसार जे काय ब्रेक ऍक्टिव्हेट होत असतात अशा ब्रेकला आपण म्हणत असतो ड्रम ब्रेक असं म्हणत असतो. तर बघा रिअल एक्झाम्पल बघितलं तर तुम्हाला अशा पद्धतीचा इथे तुम्हाला एक ड्रम ब्रेक दिसत आहे. ठीक आहे, हा तुमच्या व्हेकलवरती अशा पद्धतीनं माउंट केलेला आहे. त्यानंतर अजून एक जर बघितलं म्हणजे जे काही इंटरनल कन्स्ट्रक्शन तुम्हाला यामध्ये चांगल्या पद्धतीनं क्लिअर दिसत आहे बघा. तर असा काय असतो, हा तुमचा व्हेकलचा ड्रम असतो आणि त्या ड्रमला आपण काय करत असतो, इंटरनली हे जे काही शूज असतात त्याला प्रेस करून आपण त्याला त्याची मोशन रिटार्ड करण्याचा प्रयत्न करत असतो. तर बघा यामध्ये कसं असणार आहे, ज्यावेळी आपण ड्रम ब्रेक म्हणतो तर त्याचे देखील पुन्हा दोन पद्धतीने क्लासिफिकेशन होणार आहे. यामध्ये हा जो काही ड्रम आहे त्याला जर आपण इंटरनली रिटायर केलं तर ते होणार आहे इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक, आणि जर आपण एक्सटर्नली त्याला फोर्स लावून जर त्याचं रिटार्डेशन करत असू, त्याला स्लो डाऊन करत असू, तर अशा पद्धतीच्या ब्रेकला आपण म्हणणार आहोत एक्सटर्नली कॉन्ट्रॅक्टिंग ड्रम ब्रेक. तर बघा म्हणजे दोन टाइप्स असणार आहेत. तर पहिला टाइप झाला तर इंटरनली एक्सपांडिंग ड्रम ब्रेक आणि दुसरा असणार आहे एक्सटर्नल कॉन्ट्रॅक्टिंग ड्रम ब्रेक. तर आता आपण काय करू, जो काय इंटरनली एक्सपांडिंग ब्रेक आहे त्याचं डिटेलमध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आता आपण बघूया. ठीक आहे, तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इंटरनल एक्सपांडिंग ड्रम ब्रेक. तर ज्या अर्थी बघा इथं इंटरनल एक्सपांडिंग असं म्हणलेलं आहे, तर हे जे काय असणार आहे तर याच्यामध्ये एक इंटरनल एक्सपांडिंग होणार एक मेकॅनिझम असेल, जे मेकॅनिझम काय करणार आहे तुमच्या ड्रमला फ्रिक्शनच्या मदतीनं स्लो करायचं काम करणार आहे, रिटार्डेशन करायचं काम करणार आहे आणि त्याच पद्धतीने तुमच्या व्हेकलला तो ब्रेक अप्लाय होणार आहे. तर बघा ह्याचं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असणार आहे ते आपण समजून घेऊया. इथे तुम्हाला एक इमेज दिसत आहे, तर हा जो काय बाहेरचा पार्ट दिसतोय तुम्हाला तो तुमचा काय असणार आहे, ड्रम ब्रेक असणार आहे. त्यानंतर इथं तुम्हाला हे दोन दिसत आहेत, ते काय आहेत तुमचे, दिस इज नोन ऍज अ ब्रेक शू. तर हे जे काय ब्रेक शू आहेत ते आपण जनरली कास्ट आयर्न किंवा अल्युमिनियम किंवा प्रेस स्टील पासून आपण त्याला बनवत असतो. आणि हे जे काही शू आहेत ते आपण काय केले, त्याचे जे काही एंड आहेत तिथं आपण हिंज केलेत इन द अँकर पिन. तर अँकर पिनच्या मदतीने त्याला आपण हिंज केलेला आहे. त्यानंतर हे जे दोन शू आहेत तर त्यामधल्या एकाला आपण म्हणणार आहोत लिडिंग शू आणि दुसरा आहे ट्रेलिंग शू. तर हे कशावरून ठरवू शकतो आपण, तर डायरेक्शन ऑफ द रोटेशन. तर आता ह्या ठिकाणी ड्रमचे डायरेक्शन ऑफ रोटेशन अशा पद्धतीनं आहे, त्यामुळं हा तुमचा काय झाला, लिडिंग शू. तर बघा आपण कसं म्हणू शकतो, लिडिंग शू इज अ वन दॅट रोटेट इन द डायरेक्शन ऑफ द ड्रम. आणि हा जो काय ट्रेलिंग शू असणार आहे तर दुसरा ह्याच्या जो काय अपोजिट साइडला आहे तो तुमचा काय झाला, ट्रेलिंग शू आपण त्याला म्हणू शकतो. त्यानंतर ही जो काय शूचा हा जो काय पार्ट आहे त्याला आपण म्हणणार आहोत हिल ऑफ द शू, आणि जो काय वरचा हा पार्ट दिसतो त्याला आपण म्हणणार आहोत टो ऑफ द शू. त्यानंतर या ज्या काय शूच्या वरती आपण हे जे डॉटेड दिसतंय तुम्हाला त्याला आपण म्हणत आहोत ब्रेक लाइनिंग. तर एका हाय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन पासून हे ब्रेक लाइनिंग बनलेलं असतं आणि तेच आपल्याला तुमच्या ड्रमला फ्रिक्शन क्रिएट करण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे. त्यानंतर इथं तुमचा हा ऍडजस्टर बसवलेला आहे आणि इथं तुमची ही ब्रेक रिट्रॅक्टिंग स्प्रिंग बसवलेली आहे, जी आपल्याला ज्यावेळी ब्रेक आपण अप्लाय केल्यानंतर तुमच्या जे शूची पोझिशन परत ऍज इट इज करण्यासाठी तुम्हाला त्या स्प्रिंगचा उपयोग होणार आहे. तर हे त्याच्या कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत झालं. आता आपण बघूया ह्याचा वर्किंग कशा पद्धतीने असणार आहे ते. तर ज्यावेळी आपण पेडल प्रेस करू आणि पेडल प्रेस केल्यानंतर तुमचा जो काही फोर्स आहे तो ट्रान्समिट होईल आणि ट्रान्समिट केल्यानंतर तुमचं जे काही कॅम आहे ते ऑपरेट होणार आहे आणि कॅममुळं तुमचा हा जो काही फोर्स आहे तो अशा पद्धतीने तुमच्या शू वरती अप्लाय होणार आहे. पण ज्यावेळी अशा पद्धतीने शू वरती तो फोर्स अप्लाय होईल तर हे शू काय केले जातील, तुमच्या ड्रमच्या अगेन्स्ट त्याला आपण प्रेस करत असतो अँड बिकॉज ऑफ दॅट या दोन्हीमध्ये तुमच्या ब्रेक ड्रम मध्ये आणि ब्रेक शू मध्ये जे काही फ्रिक्शन लाइनिंग आहे त्याच्यामुळं एक हाय रेजिस्टन्स त्याला प्रोड्यूस होत असतो आणि त्या रेजिस्टन्समुळे तुमचे जे काही ब्रेक्स असतात ते अप्लाय होत असतात आणि तुमच्या ड्रमचं जे काही स्पीड आहे ते काय होणार आहे, स्लो डाऊन होणार आहे. आणि आपण जर फुल आपला ब्रेक पेडल प्रेस केला असेल तर इमिजिएटली तुमचं जे काही व्हेकल आहे ते स्टॉप होणार आहे. तर अशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे. तर बघा एका अॅनिमेशनच्या मदतीने देखील आपण बघूया की कशा पद्धतीनं आपण ते ऍक्च्युएशन करत असतो. तर याच्यामध्ये बघा अजून एक महत्वाचा पार्ट असणार आहे. तर हा जो काही ऍक्च्युएटिंग फोर्स आपण इथं क्रिएट करणार असतो तर त्याच्यामध्ये आपण दोन्ही मेथडने करू शकतो. बाय युझिंग द मेकॅनिकल लिंकेज, त्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली कॅम वापरत असतो, आणि दुसरं जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हायड्रॉलिक सिस्टमना आपण हायड्रॉलिक सिलेंडरच्या मदतीने देखील तो फोर्स क्रिएट करत असतो. तर बघा दोन्हीची आपण एक अॅनिमेशन बघूया. तर सुरुवातीला हे जे काही अॅनिमेशन दाखवलेलं आहे इथं ऑब्झर्व करा. तर तुमचा हा जो काही ब्रेक दिसतोय तो कॅम ऍक्च्युएटेड आहे आणि हे बाहेर तुमचं व्हील ड्रम आहे
आणि कशा पद्धतीने ते जे काही शूज आहेत ते बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर तुमच्या व्हेकलचं स्पीड कमी झालं ऍज पर द डिझाईन, जे तुम्ही ज्या पद्धतीने तुमचा ब्रेक अप्लाय करताय त्यानंतर कशा पद्धतीने ही स्प्रिंग आहे त्या परत शूला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला घेऊन येते बघा. तर बघा तुम्हाला अप्लाय होताना दिसत आहे, ब्रेक आता अप्लाय झालेले आहेत आणि परत ते रिट्रॅक्टिंग स्पीडच्या मदतीने ते ओरिजिनल पोझिशनला येत आहे. तर यामध्ये आपण जी काय फोर्स देण्याची जी काय मेथड आहे ती मेकॅनिकल वापरलेली आहे, की ज्याच्यामध्ये आपण इथं काय केलंय, विथ द हेल्प ऑफ दिस ऍक्च्युएटिंग कॅमनं आपला फोर्स आपण आपल्या शूला दिलेला आहे. तर याच्याऐवजी आपण जर इथं हायड्रॉलिक सिस्टम युज केली तर बघा अशा पद्धतीने असणार आहे. इथं आपण काय करतो, हे पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट प्रोव्हाइड केलेली आहे आणि इथं हायड्रॉलिक हाय प्रेशर ऑइल मुळे हे दोन्ही या साईडनं अशा पद्धतीने काय करणार आहे, तुमच्या शूला प्रेस करणार आहे. तर बघा ते देखील अॅनिमेशन तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने ते जात आहेत. आणि बिकॉज ऑफ द फ्रिक्शन बिटवीन दिस टू, तुमचं जे काही ब्रेक लाइनिंग आहे आणि ड्रम आहे त्याच्यामधल्या फ्रिक्शनमुळे तुमचे व्हेकल काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. तर हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ इंटरनल एक्सपांडिंग ब्रेक. यानंतर आता आपण बघूया सेकंड आपला टाईप डिस्क ब्रेक. तर याच्यामध्ये बघा सिंपल असं कसं म्हणू शकतो आपण, डिस्क ब्रेक काय आहे, एक टाईपचा ब्रेक आहे ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, कॅलिपरचा वापर करून आपण काय करत असतो, तुमची जी काही डिस्क आहे त्याला फ्रिक्शन पॅड अगेन्स्ट प्रेस करत असतो आणि त्यामुळे तुमचं जे काय ब्रेकिंग इफेक्ट हा तयार होत असतो. तर बघा आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो, डिस्क ब्रेक इज अ टाइप ऑफ ब्रेक दॅट यूज द कॅलिपर टू स्क्वीज द पेअर ऑफ पॅड्स अगेन्स्ट द डिस्क और रोटर टू क्रिएट द फ्रिक्शन. तर त्याच्यामध्ये आपण काय करतोय, कॅलिपरचा वापर करतो आणि कॅलिपरच्या मदतीनं आपण जे काही फ्रिक्शन पॅड्स आहेत ते काय करत असतो, डिस्कच्या किंवा रोटरच्या अगेन्स्ट प्रेस करत असतो अँड बिकॉज ऑफ दॅट फ्रिक्शन आपण आपली व्हेकल काय करत असतो, स्टॉप करत असतो. तर बघा इन जनरल जर बघायला गेलं तर अशा पद्धतीने तुम्हाला हे डिस्क ब्रेक दिसणार आहे. तर जी मी तुम्हाला म्हणलो की तुमची डिस्क असणार आहे किंवा त्याला आपण रोटर म्हणत असतो आणि हा जो काय पार्ट दिसतो तुमचा कॅलिपरचा पार्ट असणार आहे. तर याच्यामध्ये जे काही पूर्णपणे ऑपरेशन असणार आहे ते हायड्रॉलिक ऑइलच्या मदतीने आपण ते ऑपरेट करत असतो. तर व्हेकल माउंट केलेलं जर बघितलं तर अशा पद्धतीने तुमचे हे डिस्क ब्रेक माउंट केलेले असणार आहे. त्यानंतर बघा त्याचं जे काही कन्स्ट्रक्शन आहे ते खूप सिंपल आहे. तर आता आपण बघूया कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डिस्क ब्रेक. तर डिस्क ब्रेकचं कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण एका लाईन डायग्रामच्या मदतीने समजून घेऊया. तर इथं बघा काय केलेलं आहे, तर तुमचा हा जो काय पार्ट आहे तो कॅलिपरचा पार्ट आहे. बघा सिलेंडरवर कॅलिपर आपण म्हणणार आहोत, हा जो काय पार्ट दिसतो तुम्हाला. त्यानंतर याच्यामध्ये पिस्टन तुम्हाला बसवलेले दिसत आहे. तर इथं तुमचा पिस्टन असणार आहे आणि इथं तुमचा दुसरा पिस्टन असणार आहे. तर याच्यामध्ये दोन्ही साईडला तुमचे पिस्टन्स असणार आहेत. तर इथं काय आहे, फ्रिक्शन पॅड, त्या पिस्टनच्या वरती आपण काय बसवलेलं आहे, फ्रिक्शन पॅड बसवलेला आहे. त्यानंतर या पिस्टनच्या वरती देखील इथं फ्रिक्शन पॅड बसवलेला आहे आणि ही जी काय दिसते तुम्हाला तुमची ब्रेक डिस्क आहे ज्याला आपण रोटर असं म्हणत असतो. मग ज्यावेळी काय होईल बघा, आता आपली काय आहे, ब्रेक इन रिलीज पोझिशन असणार आहे. मग ज्यावेळी आपण आपलं जे काय फ्लुइड आहे हायड्रॉलिक फ्लुइड ते तुमचं इथं येईल, इथं आल्यानंतर काय होईल, ते अशा पद्धतीने इकडं मूव्ह व्हायला चालू होईल. ठीक आहे. मग ज्यावेळी ते इथं आल्यानंतर काय होईल, ह्या पिस्टनला प्रेस करणार आहे. तर हा पिस्टन काय करेल, तुमच्या ह्या फ्रिक्शन पॅडला प्रेस करेल आणि ह्या दोन्ही ठिकाणची फ्रिक्शन पॅड काय करतील, इथं तुमच्या ही जी काय रोटेट होणारी डिस्क असतील ब्रेकिंग डिस्कला काय करतील, तुमच्या प्रेस करतील आणि त्याचं जे काय स्पीड आहे ते कमी करतील. तर बघा ही ब्रेक इन रिलीज पोझिशन होती. तर ज्यावेळी आपण एंगेज करणार आहे त्यावेळी कशा पद्धतीची पोझिशन असणार आहे, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल ब्रेक इन एंगेज पोझिशन आहे. त्यावेळी दोन्हीही काय झालेत बघा, पिस्टन मॅक्सिमम इथल्या पोझिशनला आलेत आणि तुमचे जे काय फ्रिक्शन लाइनिंग आहे ते पूर्णपणे तुमच्या या ब्रेक डिस्क वरती गेलेलं आहे आणि प्रॉपरली त्याला स्क्वीज केलेलं आहे अगेन्स्ट द स्पीड. त्याला आपण प्रेस केल्यामुळे काय होईल, ह्याची जी काय मोशन आहे ती स्लो डाऊन होणार आहे आणि डिपेंड्स अपॉन तुम्ही किती पद्धतीने ब्रेक अप्लाय केला तर त्यानुसार तुमची व्हेकल स्लो डाऊन होणार किंवा पूर्णपणे स्टॉप होणार आहे ते डिपेंड्स असणार आहे. ठीक आहे. तर हे जे काय दाखवलेलं आहे ते आपण अजून एका इमेजच्या मदतीने समजून घेऊया. तर बघा इथं दिसेल तुम्हाला कन्स्ट्रक्शन पॉइंट ऑफ व्ह्यू बघा. तर इथं तुमचे हे दोन पॅड बसवलेले आहेत, इथं देखील तुमचे फ्रिक्शन पॅड आहे, इथं तुमचा पिस्टन आहे, हा जो काही सिलेंडर म्हणा किंवा हा कॅलिपर आपण म्हणू शकतो. इथनं काय असणार आहे, प्रेशराईज ज्यावेळी आपण फ्लुइड देऊ त्यावेळी काय होईल, हा पिस्टन तुमच्या ह्या पॅडला प्रेस करणार आहे आणि त्यानंतर हे दुसरं देखील पॅड काय होईल, त्यावेळी इकडे तुमच्या या रोटरवरती येणार आहे. तर आणि रोटर म्हणजे डिस्कला प्रेस केल्यानंतर तुमचं जे काय स्पीड आहे ते स्लो डाऊन होणार आहे. तर बघा मगाशी ज्या पद्धतीनं आपण
दोन पिस्टनची अरेंजमेंट बघितली होती. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, त्याला आपण म्हणत असतो फिक्स्ड कॅलिपर, ज्याच्यात दोन्ही साईडला पिस्टन असतात. आता ही जी काय अरेंजमेंट आहे त्याला आपण म्हणत असतो इट इज कॉल्ड एज अ फ्लोटिंग कॅरियर. ठीक आहे. तर फ्लोटिंग कॅलिपर मध्ये काय असणार आहे बघा, फक्त एकाच साईडला तुमचा पिस्टन असणार आहे आणि दुसरा हा जो काय पॅड ऍक्च्युएट होणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण अशी अरेंजमेंट केली असती की ज्यावेळी आपण हा पिस्टन इकडे प्रेस करू त्यावेळी तो काय होईल, ऑटोमॅटिकली तो पॅड तुमचा इथे येऊन ह्या फ्रिक्शन सरफेसला अगेन्स्ट तो काय होत असतो, ऍक्ट होत असतो. तर बघा दुसऱ्या इमेजमध्ये तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने काय झालेलं आहे की इथं आपण हाय प्रेशराइज ऑइल इथं आपण पाठवलेला आहे, त्यावेळी हा पिस्टन इकडे गेला आणि पिस्टन नंतर परत इथं अगेन्स्ट दिस रोटेटिंग डिस्क आपण त्याला प्रेस केलेला आहे आणि त्याच्यामुळे काय होईल, तुमची व्हेकलची मोशन ही रिटायर झालेली आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं कन्स्ट्रक्शन असणार आहे. तर आता आपण काय करू, एका अॅनिमेशनच्या मदतीने ते समजून घेऊया. तर बघा इथे तुम्हाला दिसेल अॅनिमेशन कशा पद्धतीने आहे. तर इथं सगळे तुम्हाला पार्ट दिसत आहे. हा जो काय पुढचा पार्ट आहे तो कॅलिपर आहे. कॅलिपर इथं दिसत आहे. तर तुमचं जे काही डिस्क आहे ते इथं आहे. त्यानंतर हा पिस्टन आहे. त्यानंतर इकडे हाय प्रेशराइज तुमचं जे काय ऑइल येणार आहे ते इथे येणार आहे आणि इथून काय होईल, इकडं तो पिस्टनला प्रेस करणार आहे आणि जे काही डार्क ब्लॅक कलरचं दिसतंय ते तुमचे फ्रिक्शन मटेरियल असणार आहे. तर बघा कशा पद्धतीने ते ऍक्ट होत आहे. फ्रिक्शन पॅड्स आहे. हा जो काही टाईप आहे तो तुमचा फ्लोटिंग कॅलिपरचा टाईप आहे, ज्याच्यामध्ये एकच पिस्टन अरेंजमेंट असणार आहे जी एका साईडला असणार आहे. तर बघू शकता कशा पद्धतीने ते आहे. तर अशा पद्धतीने तुमचा जो काय हा डिस्क ब्रेक काय होणार आहे, ऑपरेट होणार आहे आणि ज्यावेळी आपण काय करू, आपला जो काय पेडल प्रेस केला रिलीज करू त्यावेळी ते कॅलिपर्स काय करणार आहेत, दोन्ही फ्रिक्शन सरफेस त्याच्यापासून रिलीज करणार आहेत आणि आपली व्हेकल पुन्हा मोशन मध्ये यायला मदत होणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग असणार आहे. तर इथं आपण आजच्या लेक्चरला क्लासिफिकेशन ऑफ द ब्रेक्स बघितले, त्यानंतर कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ डिस्क ब्रेक बघितलं, त्याचबरोबर ड्रम ब्रेक देखील आपण बघितलेला आहे. तर याचा पुढचा जो काय पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करूया. ओके, थँक्यू.